गर्दी आहे कारण नंतर जेवण आहे म्हणाल. तसं इथं काही नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून ज्या तात्विक बाबींचा विचार अत्यंत प्रगल्भतेनं बुद्धिप्रामाण्य लक्षात ठेवून आजचे प्रमुख पाहुणे कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्यांना मला पाहण्याची खूप इच्छा होती. बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं की चांदे सरांना एकदा भेटायचं. मी निमित्त काढलं की आमचं अथश्रीचं प्रकाशन होतं नागपूरमध्ये, पण तो योग जुळला नाही. आज मी तुमचं एक सुंदर भाषण ऐकलं आणि मला खूप समाधान वाटलं. पुण्यातला असल्यामुळं खरं बोलतो आहे, झूठ बोले कव्वा काटे. त्यामुळे खरंच तुम्ही फार थोडक्यामध्ये आणि फार छान रीतीनं उपनिषद काय आहेत हे सगळ्यांना सांगितलं आहे आणि माझं काम खूप हलकं झालं आहे. नाहीतर मी खरं म्हणजे विश्वकोश पाहिला, मग हे पुस्तक पाहिलं, उपनिषदं नेमकी काय आहेत त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की जीवन तत्त्वज्ञान किंवा जीवनाचं सार उपनिषदांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं आणि त्याहीपेक्षा अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलं. मुळे सर त्यांचं जेव्हा मी भाषण ऐकत होतो तेव्हा मी चाट झालो की सगळी संस्कृतातली पंडित मंडळी, तुमची डिक्शन किती सुंदर आहे हो मुळे सर. यू स्पीक सो वेल. नाहीतर पुण्याच्या माणसाला असं कौतुक करण्याची सवय नसते. तो टाळ्या वेळा तर अजिबात वाजवत नाही. तर मला तुमचं भाषण ऐकताना खूप छान वाटत होतं आणि सहजी म्हणत होतात तुम्ही. आम्हाला संस्कृतचा एखादा संदर्भ द्यायचा तर मुद्दाम प्रयत्न करावे लागतात की अमंत्रम अक्षरम नास्ती. चुकलं तर माफ करा. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभा. आणि म्हणून वर्षातही मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं याकरता की हे तसं अवघड काम होतं. आता मी एक अंक चालवतो अथश्री या नावाचा. काय सांगू तुम्हाला, त्या लेखकांच्या इतकं मागे लागावं लागतं. तुम्ही त्यांना कोणाला सांगू नका, नाहीतर माझी पंचायत होईल. पुढच्या वेळेला ते लेखच देणार नाहीत. पण इतका जटिल विषय आहे आणि त्याची इतकी विविधांग तुम्ही उपस्थित केली आहे त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे तुमचं कौतुक. मला आवडणारा आणखी एक मुजुमदार या निमित्तानं पाहिला. डॉक्टर मुजुमदार हे मला सिम्बायसिसचे संचालक किंवा आता सिम्बायसिस विद्यापीठाचे कुलगुरू, ते मी पाहिलेले पहिले मुजुमदार होते. मी आबासाहेब मुजुमदारांना फार पाहिलं नाही, पण ते मुजुमदार त्याच्यानंतर मी तुम्हाला पाहिलं आणि थोडक्या शब्दामध्ये कसं बोलावं ते तुमच्याकडनं शिकता येईल किंवा अजिबात कसं बोलू नये हे डॉक्टर शेलारांच्याकडे मी शिकलो. केवढं मोठं काम करून ते काही बोलले नाहीत बघा. हे सगळ्यात अवघड. नाना एवढे ज्येष्ठ, पण ते थोडक्यात बोलले आणि अगदी मुद्देसूद बोलले बघा. हे सगळं ज्यांच्यामुळे झालं ते अभय कुलकर्णी आणि हा लघाटे. हे दोन मला जेव्हा बोलवायला आले माझ्या घरी तेव्हा त्यांनी वाकून नमस्कार केला. उपनिषदाचं हे सार आहे मित्रांनो. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्यामध्ये अजूनही 21व्या शतकातही वाकून नमस्कार करण्याची प्रथा कायम आहे. आता आमची नातवंड असं करत नाहीत. ती हाय आजोबा हाय असं म्हणतात. म्हणून हा जो काही
सुंदर संस्कारांचा प्रकार तुम्ही सुरू केला आहे, तो तर आवश्यक आहे. कारण मला नाही आठवत की मी कुठल्या संस्कार वर्गाला कधी गेलो. आता हे संस्कार वर्गांचं फॅडच सुरू झालं. आता येतीलच मे महिन्यामध्ये खास करून जाहिराती. 1 आठवड्याच्या संस्कार वर्गाकरता 1000 रुपये. हो, कॅन यू मार्केट संस्कार? उद्या जर कोणी म्हणालं की एक 5000 रुपयाचा अनुभव द्यावं तर शक्य आहे. अनुभव मिळवण्यासाठी हीच अवस्था निर्माण व्हावी लागते. हे सोपं नाही. मला रामदासांचं त्याकरता कौतुक वाटतं की त्यांनी लग्न न करता बायको कशी असते हे ठाऊक नसताना संसार करावा नेटका असं सांगितलं. केवढा प्रगल्भ अनुभव. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काही काम कराल, जे तुम्ही करता आहात ते उत्तमच आहे, पण पालकांचा संस्कार वर्ग सुरू करा. काल मी सासवडमध्ये होतो. 500 पालक जमले होते. 500. हा अमिताभ आज पुण्यात आला ना, आला की नाही माहीत नाही, काय त्यांचं चालतं. येतो म्हणतात, नाही म्हणतात, परत म्हणतात जमतंय, बहुत काय काय मला कळतच नाही. चांदे सर, बरं झालं तुमचं काल व्याख्यान झालं नाही. जर काल झालं असतं तर ते आज वर्तमानपत्रात आलं असतं. मग त्यातनं या दोघांनी काय लाईन घेतली असती कोणाला ठाऊक. यायचं की नाही यायचं, यायचं की नाही यायचं. मग तुम्ही उद्या येणार का? मग मी आजच येऊन जातो. हे काय आहे ना? कोण यांच्यावरती संस्कार करणार हो? असं ठणकावून सांगायला काय अडचण होती मला सांगा, की मी आधी तारीख दिलेली आहे, आधीच जायचं ठरलेलं आहे, मी दिल्लीत येतो आणि मॅडमना नंतर समजावून सांगतो. मॅडम काय म्हणाल्या असत्या? बाकावर उभं राहा म्हणाल्या असत्या. असं नाही होऊ शकत. हा डरपोकपणा केव्हा तरी घालवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी संस्कारांचं महत्त्व आहे मित्र. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या अमिताभ बच्चनना त्यांचा मुलगा बॉम्बे स्कॉटिशमध्ये, हा काय त्याचं नाव, अभिषेक, तो शिकत असताना ते एका पालक मीटिंगला, पेरेंट्स मीटिंगला गेलेच नाहीत. गेले नाही, शूटिंग आहे म्हणाले. तेव्हा तिथल्या मॅडमनी सांगितलं, शूटिंग बाजूला ठेवा, पुढच्या वेळेला जर तुम्ही आला नाहीत तर तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकलं जाईल. ही हिंमत असते हो. ही हिंमत कधी बांधता येते? 25 लाख रुपये नाही घेतले तर. ऋणम कृत्वा ऋणम प्रिबेत, असं जर सातत्यानं की बुवा मला हे पाहिजे, पण ते कशातनं निर्माण झालं? कुठल्या संस्कारातनं हे निर्माण झालं माहीत आहे तुम्हाला? आता अभय तर फार मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते, त्यांनी इतकी माणसं जवळनं पाहिलेत. मला विमान पाहिजे, मला 5 स्टार राहणं पाहिजे. सगळा परिसंवाद संपला की त्यानंतरचा जो माझा अंक आहे, अब समजने वाले को इशारा काफी है. सगळं स्पष्ट सांगण्याची आवश्यकता नाही. माझाच ब्रँड मला मिळाला पाहिजे. मॅकडोनल्ड, बॅकपायपर. मग ते बॅकपायपरचं चालतंय की हो. आणि ते किती चतुर आहेत माहिती आहे का? ते बॅकपायपरनी काय केलं, सोड्याची जाहिरात करतात. हां, किती हुशार, किती चतुर आहेत बघा. पण बॅकपायपर मुळात काय आहे? आता हे सांगायचं या छोट्या मुलांच्या देखत कशाला सांगायचं ना असलं काय. पण या पद्धतीचा संस्कार समाजामध्ये फार विचित्र अवस्थेत नेतो आहे मित्रांनो. मी उपनिषदांचं सार सांगण्यासाठी एकच गोष्ट सांगणार. चिथडे या माणसाचे, त्याला कोणी संस्कार शिकवला? त्यांनी कधी उपनिषद वाचली हो? पण चिथडे नावाचा माणूस 82व्या वर्षी मला भेटला दादरला. हा चिथडे असा शिडशिडीत ग्रस्त. मी डिसिल्वा हायस्कूलच्या तिथनं चाललेलो, दूरदर्शनकडे निघालो होतो.
चिथडे मला भेटले आणि म्हणाले, विश्वासराव आमची एक जमीन विकायची आहे तळेगावला, तुम्ही घ्याल का? मी आपलं गमतीनं हो म्हटलं, घेऊ. किती आहे, काय आहे, त्याची किंमत काय, मी काय नाही विचारलं, म्हणजे घेऊ. आणि नंतर म्हटलं किती आहे जमीन? तर ते म्हणाले 6,000 स्क्वेअर फीट आहे आणि मला 10,000 रुपये पाहिजेत. म्हणजे ₹1.5 स्क्वेअर फीट आसपास होते. घ्यायचं ठरलं. म्हणून त्या काळामध्ये 82-83 साली मी, चिथडे, माझी पत्नी आणि माझा मेहुणा असे 4 जण आम्ही मुंबईहून तळेगावला आलो. तळेगावहून आम्ही पुण्याला आलो आणि इथे साठेखत केलं. साठेखत झाल्यानंतर मला चिथडे म्हणाले, चला विश्वासराव तुम्ही ते ब्ल्यूप्रिंटवरतीच फक्त जमीन पाहिली आहे, चला आपण तळेगावला जाऊ, तुम्हाला प्लॉट तरी दाखवतो. म्हणून साठेखतानंतर कलेक्टर कचेरीतून आम्ही तळेगावला गेलो. परत जाताना तो कंडक्टर जो असतो ना, तो चिथड्यांच्याकडे आधी आला आणि म्हणाला, तिकीट? तर चिथडे म्हणाले, ते समोर बुशर्ट घालून ग्रस्त बसलेत ना, म्हणजे मी, त्यांच्याकडनं तिकिटाचे पैसे घ्या म्हणाले. तिकीट होतं 8 रुपये, 2 रुपयाची 4 तिकीट. माझ्या मनात असं आलं, काय चिथडे माणूस आहे हो, आपण त्याला 10,000 रुपये देणार आहोत जमिनीचे आणि 8 रुपये हा आपल्याला खर्च करायला लावतो. कुठल्या माणसाबरोबर व्यवहार केला आपण, असं मला वाटलं. मी 8 रुपये दिले. आम्ही तळेगावला जाऊन पोचलो. त्या प्लॉटवरती निळू फुले दिसायचे ना, तसा एक माणूस, त्या गावचा सरपंच, आधीच येऊन थांबलेला होता. तो चिथड्यांना पाहिल्यावर म्हणाला की, चिथडे तुम्ही तुमची जमीन विकायला काढली म्हणे? चिथडे म्हणाला, हो. केवढ्याला द्यायची म्हणाले? चिथडे म्हणाले, नाही आमचा व्यवहार झाला म्हणाले, विश्वासरावनं द्यायची ठरली आहे. नाही नाही, केवढ्याला द्यायची, केवढ्याला? 10,000 रुपये त्यांनी आम्हाला द्यायचे, तसं ठरलं म्हणाले. तेव्हा तो सरपंचासारखा दिसणारा माणूस, त्यांनी टोपी काढली मित्रांनो, आणि तो म्हणाला, विश्वासराव तुम्हाला 10,000 देणार आहेत ना, हे 20,000 घ्या. मी क्षणभर बघत राहिलो चिथडे काय करतात. चिथड्यांनी मला परत विचारलं, विश्वासराव तुम्ही जमीन नक्की घेणार ना? ते म्हटलं, हो मी नक्की घेणार. शांतपणे त्यांनी त्या 20,000च्या नोटा बाजूला केल्या आणि त्या ग्रस्तानं सांगितलं की नाही नाही, आमचा व्यवहार झालाय. ते ग्रस्त 2-3 वेळा आणखी आग्रह करून निघून गेले. मी विचारात पडलो की तिकडे 8 रुपये आपल्याला खर्च करायला लावणारे चिथडे 10,000 रुपयावरती सहज पाणी सोडतात. म्हणून मी चिथडे काकांना बाजूला घेतलं आणि म्हटलं, चिथडे काका याची टोटल कशी लावायची हो? चिथडे शांतपणे मला म्हणाले की या दोन्ही गोष्टी विश्वासराव शब्द देण्याच्या आहेत. जमीन तुम्हाला देईन असा तुम्हाला शब्द दिला होता, म्हणून त्या 10,000वरती पाणी सोडलं, आणि कागदाचा खर्च तुम्ही करायचा असं ठरलं होतं, म्हणून 8 रुपयाचं तिकीट तुम्हाला काढायला. गोष्ट इथे संपत नाही मित्रांनो. 8 दिवसानंतर मी पुन्हा एकदा ऑफिसला निघताना म्हटलं, बघूया चिथडे काका आहेत का म्हणून आवाज दिला. म्हटलं, आहेत का चिथडे काका? तेवढ्यात एक 35शीची एक बाई चिथड्यांच्या घरातनं अशी बाहेर आली, भिंतीला धरत धरत. डबल रूम त्यांची, अशी मध्ये भिंत आणि दादरला राहणारे एक ग्रस्त. ती म्हणाली, अय्या विश्वास मेंदळे ना? तुम्ही कसं मला ओळखलं? तर आपण मगाशी सांगितलं ना मॅडम, आकाशवाणी विश्वास मेंदळे आपल्याला बातम्या देत आहे. काय एवढं अप्रूप असायचो आमच्या आईला, काय सांगू मी तुम्हाला. सांदे सर, त्या काळात माझ्या आईने माझा आवाज ऐकला ना, तिथे पुण्यात असायची, तिने एक हार आणून ठेवलेला असायचा. आम्ही 4-5 जण बातम्या वाचायचो. माझा आवाज ऐकला ना की ती रेडिओला हार घालायची आणि नंतर बातम्या ऐकायची. आपण भावनिक श्रद्धा विद्या गोष्टी करतो ना, माणसं कुठे पोचलेली असतात. मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही मला ओळखलं? ते म्हणाले, मी तुमच्या आवाजावरनं तुम्हाला ओळखलं. म्हटलं, आहेत का चिथडे काका? तर त्या म्हणाल्या, नाही ते नाही आहेत. समोर एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे ते कंपाऊंडिंगचं काम करतात म्हणाले. ते LIC मध्ये होते ना, तर त्यामुळे त्यांना आता काही प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन वगैरे काही नाही, तर आमचं भागत नाही आता. तर ते 75 रुपये ते डॉक्टर देतात, त्याच्यावरती ते तिथे सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं काम करतात.
तुम्ही 5 मिनटं बसा, मी त्यांना घेऊन येते. 5 मिनिटांनी चिथडे काका आले. धोतर, कुर्ता, ती जरी बुट्टीची टोपी, एक अंगठ्याची चप्पल, शिडशिडीत 82 वर्षाचा असा कृश झालेला माणूस. त्यांना असं वाटलं की मी जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं बहुतेक विश्वास मेंदळे हे तो व्यवहार मोडायला आले, हे नको आपल्याला, हे काही जमणार नाही. त्यांना विचारलं काय विशेष? म्हटलं काय नाही, सहज आलो होतो, ऑफिसला चाललो होतो, एक अर्धा कप चहा तुमच्याकडे प्यायचा आणि निघून जायचा असं ठरलं होतं. खुश झाले ते आणि लगेच त्यांनी आवाज दिला आतमध्ये की विश्वास मेंदळे आले, ते एक अर्धा कप चहा करा. तर मला वाटलं मिसेस चिथडे असतील. एक 5 मिनिटानंतर 40ची एक बाई हातात असा थरथरता कब्बशी घेऊन माझ्यापर्यंत आले. चिथडे काका म्हणाले, विश्वासराव मी तुम्हाला ओळख करून देतो, जी मुलगी मला बोलवायला आली होती ती माझी धाकटी कन्या आणि जी चहा घेऊन आली ती माझी थोरली कन्या. दोघी अविवाहित आहेत, कारण दोघीही अंध आहेत. आणखी वेगळं उपनिषद काय शिकवतं हो? भारतीय संस्कृतीचं अप्रतिम लेणं काय असू शकतं ते चिथड्यांसारख्या माणसामधून स्पष्टपणे दिसतं मित्रांनो. की मी दुसऱ्याचं तर नुकसान नाही करणार, प्रसंगी माझा फायदा नाही झाला तरी चालेल, ही भारतीय संस्कृती. डॉक्टर लागूंना मी एकदा सहज विचारलं की तुम्ही चांगला माणूस कुणाला मानता, तेव्हा त्यांनी पण याच प्रकारचं उत्तर दिलं की मी कुणाचंही नुकसान करणार नाही, माझा फायदा झाला तर बघेन. या पद्धतीनं आपण जगलो आणि त्यामुळे उपनिषदांचं सार तुम्ही ज्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये मांडलं त्याचं मला कौतुक वाटतं. ते याकरता की इतक्या संस्कारांची जाणीव झाली तरी पुष्कळ होईल असं मला वाटतं. आणि म्हणून एक तर तुम्ही त्यासाठी मला जे काही माझ्याकडनं मदत लागेल ती मी करेन, पण पालकांचा संस्कार वर्ग याच मे महिन्यापासून कदाचित सुरू करा अशी माझी नम्र प्रार्थना आहे नाना आपल्याला. कारण पालकांनाच माहीत नाही हो, मी खोटं नाही सांगत. माझ्या आधीचे पालक कसे होते माहिती आहे का, की मी नाटकात काम करायचो, तुम्ही मला नट म्हणून ओळखता, मला चांगलं वाटलं. पण अभय आमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, कोणी म्हणतं ते नट आहेत, ते काय लेखक नाहीत काही. मग लेखक म्हणतात नाही, ते लेखकांचेच नाही, ते वक्ते आहेत. ते असं करत करत आम्हाला कुठेच बोलवत नाहीत. पण मला वाटतं ते असं की मी काल जो सासवडमधला प्रकार पाहिला की कोण आहे आयडॉल, कोण या समाजात आयडॉल कोण सांगा? सलमान खान, तो सचिन तेंडुलकर. 200 रन्स केलं म्हणजे काय केलं? त्याचं पानभर एक पूर्ण पान असं चित्र काय आहे? मला खरोखर काय कळेन असं झालं हो. वेळ लागायची वेळ आली मला. तुम्ही काळजी नका करू, तसं काय होणार नाही. पण एक पान छापायला अभय कुलकर्णी इथं बसलेले, ते कॉर्पोरेट एडिटर होते, त्यांना सगळी त्याचे अर्थशास्त्र माहीत आहे. एक पान एखाद्या वृत्तपत्राचं छापायला किती खर्च येतो आणि त्यातून सामान्य माणसाला काय मिळतं मित्रांनो? महागाईचा प्रश्न आहे. ते शरद पवार म्हणतात की माझ्यामुळे नाही झाली महागाई, कॅबिनेट किनी केली. कॅबिनेट जे नाही ते त्यांचंच आहे, ते कृषी खात्यात त्यांचंच आहे. अरे काय बनवी काय कळतच नाही मला. 100 रुपये किलो तुरीची डाळ, वरण भात खायला या असं तरी पुण्यातला माणूस म्हणेल का सांगा? तो मुळातच बोलवत नाही. त्या महागाईने त्याची बिचारची कंबर मोडेल ना. परवा एकांच्याकडे गेलो, ते म्हणाले चहा घेऊन येतो. तुम्हाला खूप बरं वाटलं की चला चहा मिळतोय. थोड्या वेळ ते आले ना मिशा पुसत आणि मला म्हणाले मी चहा घेऊन आलो. अशा परिस्थितीमध्ये बारीक तुम्ही बातमी घेऊन जा एखादी वृत्तपत्रामध्ये द्यायला, त्याचं कडबोळं होतं. आणि एवढा मोठा फोटो आणि काय मला काय कळतच नाही हो. म्हणून सलमान खान कॅनॉट बी युअर आयडॉल हे पालकांनाच आधी सांगण्याची गरज आहे.
कारण मी असं पाहिलं, डोंबिवलीमध्ये होतो, तिथे एक गायन स्पर्धा झाली. आता डोंबिवलीची तेव्हा लोकसंख्या 1,00,000, जेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या 8 कोटी होती. तर ते आमचे आबासाहेब पटवारी म्हणून ते नगराध्यक्ष होते, त्यांनी भाषण केलं आणि ज्या मुलीला पहिलं बक्षीस मिळालं होतं तिला ते म्हणाले की ही उद्याच्या महाराष्ट्राची लता मंगेशकर आहे. लोकांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या. माझं घर तिथनं जवळ होतं. ते सगळं जे काय त्यांना स्मृतिचिन्ह वगैरे मिळालं होतं ना, ते घेऊन ते गृहस्थ आणि ती मुलगी माझ्या घरी आले आणि म्हणाले, सर हिचा टेलिव्हिजनवर ताबडतोब कार्यक्रम झाला पाहिजे, कारण आबासाहेब म्हणाले की उद्याची लता मंगेशकर आहे. मी मनात म्हटलं, चला आबासाहेबांना गाण्यातलं काय कळतं. पण मी काय जाहीरपणे बोललो नाही, मी आपलं मनातल्या मनात बोललो. थोड्या वेळाने मला जेव्हा आबासाहेब आमच्या गाडीवर भेटले, रेल्वेच्या आम्ही एकदम जायचो, मी आबांना म्हटलं, आबा तुम्ही असले कशाला बोलता काहीतरी, ही लता मंगेशकर आहे, ती आशा भोसले आहे, आम्हाला प्रॉब्लेम होतो. ते म्हणाले, पण माझा प्रॉब्लेम तुम्ही कधी लक्षात घेतला का. मी म्हटलं काय. ते म्हणाले, व्याख्यानात एखादी तरी टाळी मिळायला पाहिजे ना. मग त्यांच्या दृष्टीने बरोबर होतं. म्हणून पालकांना वाटतं की जे दूरदर्शनवर दिसतं, जे वाहिन्यांवर दिसतं, जे वर्तमानपत्रात येतं तेच आयडॉल आहे, तेच आयडियल आहे, तेच आयडॉल आहे, विच इज नॉट ट्रू मित्रांनो. जे आई वडील आयुष्यभर कष्ट करून त्या पोराला, त्या पोरीला उभं करतात, ते तुमचे आदर्श नाहीत. एखादा रघुनाथ माशेलकर नावाचा वैज्ञानिक हा तुमचा आदर्श नाही. इथून 100 किलोमीटर सोडा, फार लांब राहिलं, 50 किलोमीटरवरती माझा एक कार्यक्रम होता. मी त्या 12वीच्या सायन्सच्या मुलांना विचारलं की तुम्हाला रघुनाथ माशेलकर माहीत आहेत का. काही रिस्पॉन्स नाही, काही नाही. थोड्याने मी विचारलं की हे शिक्षक जे शिकवतात त्यांना रघुनाथ माशेलकर बोंब. पण सलमान खान नुसतं म्हणायचं अवकाश, जणू काही आपल्या घरी राहायला आलाय. या पद्धतीचा आदर्श हा शिकवण्याची गरज आहे मित्र. काय नाही, तुम्ही सगळे आता इथून निघाल ना, घरी जायला निघाल ना, तेव्हा एकच शपथ घ्या मित्रांनो, जास्त नका काय करू, की मी खोटं बोलणार नाही. काय सांगितलं, सत्यम, काय सत्यम ब्रूयात ना, सत्यम वद. हा एकच जरी आपण मंत्र या उपनिषदातनं घेतला ना. आता इथे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांना मी कसं सांगू तुम्ही काय खोटं बोलू नका म्हणून. अवघड जागी दुखणं आणि जावई वैद्य नाही का. त्या अभय बंगला त्यांनी बोलवलं बिचाऱ्यांनी, आणि त्यांनी भलतंच काहीतरी सांगितलं. 20 लाखाचं नुकसान झालं बिचाऱ्यांचं. पण मी खरंच सांगतो तुम्हाला की प्रामाणिकपणानं वागून अजिबात नुकसान होत नाही, हे देव बोलला आहे. आपण कारण नसताना ठाई खोटं बोलतो, कारण नसताना. मी काय सांगू तुम्हाला. आता हे अभय कुलकर्णी आमच्या घरी फोन करतात, आमची बायको घेते, ते विचारतात आहेत का सर, आहेत का. हे सर माउथपीसवर हात ठेवते आणि म्हणते, 1 मिनिट हा, मी बघते हा आहेत का. काय बघायचं असतो. मी काय कोणी उदयसिंहराजे भोसले आहे. हे माझं एक 15-20 खोल्यांचं दालन आहे आणि साला नवरा कुठे बायकोला ठाऊक नाही. पण ती बघते म्हणते, याचा अर्थच असा असतो की तुम्ही त्यांच्याशी बोलायचं की नाही हे ती बघणार असते. मी वरती दाढी करत असतो. हे मला सांगते, अहो ते अभय कुलकर्णींचा फोन आहे. म्हटलं काय म्हणतात ते. अहो तुम्ही त्यांना काय 28 तारीख दिली ना, तुम्ही जाणार ना, नाहीतर सगळा गोंधळ कराल, ते छापून ठेवतील आणि पंचायत होईल. बरं मी दाढी करता करता सांगतो, अरे बापरे 28 का, 28 आपण शरद पवारांनाही दिली आहे. आता जी तारीख कोणी शरद पवारांना देईल ती कुलकर्णींना कोण देणार हो. ती सांगते, ते मला बाकीचं सांगू नका, ही इज होल्डिंग द लाईन, मी त्यांना काय सांगू तेवढं सांगा. मग मी तिला दाढी करता करता सांगतो की तू त्यांना सांग की मी आत्ता घरात नाही आहे. हे माझी मुलं ऐकतात, हे माझी नातवंडही ऐकतात, आणि त्याच मुलांना आणि त्याच नातवंडांना मी संध्याकाळी देवापुढे उभं राहून काय सांगतो, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ए बाळानो, आपण सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या देशातली माणसं आहोत, तेव्हा खरं बोला. मग आमची नातवंड 21व्या शतकातली आहे तो, ती लगेच म्हणतात आजोबा आम्ही तर नेहमीच खरं बोलतो. पण आज सकाळी अभय कुलकर्णी काकांचा फोन आला तेव्हा तुम्ही आणि आजी त्यांच्याशी खरं बोलत होता. संस्कारांचा प्रॉब्लेम असला तर तो तिथे आहे मित्रांनो. आणि म्हणून मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की खरं बोलणं हे सुंदर संस्कारांचं कदाचित पहिलं पाऊल असू शकेल. की मी नाही बोलणार. अश्वत्थामा हातो नरोवा कुंजरोवा कशाला म्हणालास तू पुढे? यातून मग ते धर्मराज नाही का बोलले. अरे तू धर्मराज आहेस. पण या पद्धतीनं जे सुरू होतं ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं. शेअरिंग करण्याची आवश्यकता लहान मुलांच्या मनामध्ये बिंबवण्याची गरज आहे मित्रांनो. ते शेअर करतच नाहीत. तुम्ही त्यांना ते काय लेज मिळतं ना, तो आमचा कोण ॲक्टर ते त्याची जाहिरात करतो बघा, ते लेस तुम्ही त्यांना घेऊन नुसतं द्या. 10-12 रुपये तिथे देऊन झाले जागे काडकन फोडतात तरी सटाक 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 खायला म्हणत देखील नाहीत की आजोबा तुम्हाला पाहिजे का. नाही, हे आम्ही शिकवलं नाही जे शिकवण्याची गरज आहे मित्रांनो. त्यामुळे कसलं शेअरिंग होत नाही. लहान मुलांना काय घेऊन द्यावं, किती वेळा घेऊन द्यावं, किती लवकर घेऊन द्यावं, किती उशिरा घेऊन द्यावं. आता आई आणि वडील दोघंही IT मध्ये काम करतात. सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडतात, रात्री 9 वाजता बर्गर आणि दुसरं काहीतरी एक थम्सअप घेऊन येतात. कारण त्यांना कुकर लावायला पण आता वेळ नाही, अशी अवस्था आहे. मग गिल्टी वाटतं दिवसभर. मग तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की मम्मा मला आईस्क्रीम पाहिजे. तो बाप लगेच म्हणतो अगं काय आईस्क्रीम म्हणतोय ना, 100 रुपये लागतील, मी घेऊन येतो स्कूटरवर. मग तो आईस्क्रीम घेऊन येतो. वयाच्या 8व्या वर्षी तो मागितल्याबरोबर आईस्क्रीम मिळतं. थोडासा काळ जातो, तो 7वी 8वीत जातो आणि त्या मुलाला सायकलची आवश्यकता लागते मित्रांनो. आई वडील दोघंही चांगले पैसे मिळवतात अलीकडे, पटकन सायकल घेऊन येतात. मग 10वी पास झाल्यानंतर तर स्कूटर पाहिजेच, त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये कसं जाता येईल. काही मुलं त्या टिळक रोडवरची अशी नुसती गाडी रिव्हर्स केली ना की SP कॉलेजमध्ये येते, पण तरी गाडी पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. ती त्यांना घेऊन दिली जाते. आणि मग त्या मुलाला असं वाटायला लागतं की मला मागितल्याबरोबर आईस्क्रीम मिळतं, मला मागितल्याबरोबर सायकल मिळते, मला मागितल्याबरोबर 2 व्हीलर मिळते. तेव्हा मला आवडणारी रिंकू पाटीलही मला तत्क्षणी मिळाली पाहिजे. वी आर गोइंग रॉंग. वी आर टोटली गोइंग हे वाय टू बी फ्रँक इनफ विथ यू. की घेऊन टाका, त्याला देऊन टाका. त्याला ते नको आहे, त्याला तुमचा टाईम पाहिजे. ते म्हणून आम्ही त्याला क्वालिटी टाईम देतो. क्वालिटी टाईम म्हणजे काय? सकाळी थोडा वेळ तुम्ही त्याच्याशी बोलता ते. आमची आई आमचं हे माध्यम असायची नेहमी. वडिलांच्याकडे काही सांगायचं म्हणजे आईच्या माध्यमातून सांगायला लागायचं. मग तो रिंकू पाटीलच्या अंगावरती रॉकेल ओतण्या इतका असंस्कारक्षम होतो. याच फर्ग्युसन कॉलेजमध्ये जानकी तुपेवरती थाड 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 गोळ्या मारताना त्याला शरम वाटत नाही. सांगलीत अमृता देशपांडेला भोसकताना त्याला क्षणभरही वाईट वाटत नाही. हे सगळं घडतं ते नॉन संस्कार कम्युनिटीमुळे. आणि ते जर सांभाळायचं असेल तर उपनिषद फार लांब गेली हो. खूप काही तुम्ही 10,000 वर्षांचा काळ सांगता. लोकमान्यांनी त्याची खूप चिरफाड केली आहे आणि म्हटलंय की रामायण इतिहास की गप्पा. या सगळ्याचा विचार केला तर मला असं वाटतं की याचा उपयोग काय, असं एक आमच्या पुण्यामध्ये विचारण्याची फार पद्धत आहे. नागपूरला असेल, तुम्ही नागपूरबद्दल वाईट बोलणार नाही, कारण असं कसं बोलता येईल ना. पण मी पुण्यात राहून पुणेकरांच्या बद्दल काही वेळेला स्पष्टपणे बोलतो. मी खोटं नाही बोलत किंवा वाईट पण नाही, आपलं स्पष्ट बोलतो. एक ग्रस्त आमच्याकडे आले, पुण्यातलेच होते. आमच्या बायकोनी चांगलं गरम पाणी बिणी केलं, थंडीचे दिवस होते, हातपाय धुवायला. त्यांनी ते पायावर घेतलं, पाय बी धुतले आणि बायकोला म्हणाले चांगलं झालं बहिणी तुम्ही गरम पाणी वगैरे धुतलं, मला पाय धुवायला केलं ते छान झालं,
पण काय आहे, याचा उपयोग काय म्हणाले. पाणी काय पायावर थोडंच राहणार. माझी बायको काही बोलली नाही, कारण ती मुंबईची आहे. मुंबईची माणसं असं पटकन नाही बोलत. इथे म्हणजे असं विचारतात. आपण जर म्हटलं ना, तर उद्या सकाळी तुम्ही म्हणाल काय ऊन पडलंय हो, तर तो लगेच म्हणा, अहो मग मार्चमध्ये ऊन नाही पडणार तर काय थंडी वाजेल, असं बोलतात. तर म्हणा ही काय बोलली नाही, मला फक्त तिने सांगितलं असं असं. थोडा आणि चहा दिला गरम. तो चहाही त्याने घेतला फुर्र फुर्र करत. चहा कब्बशी ठेवताना म्हणाले, आता वहिनी मी चहा घेतला, पण याचा उपयोग काय. मी काही लक्ष दिलं नाही. मी नाश्ता स्किप केला. जाऊन दे, त्याचा तरी उपयोग काय विचारत बसतील. चला, बालगंधर्व त्यांना दाखवायला नेलं. थिएटर दाखवलं. त्यांना म्हटलं हे काचेचं एक तावदान घातलं बघा मध्ये. ते पु ल देशपांड्यांनी त्यांनी आयडिया आणली की असं मध्ये एक तावदान घातलं की ते आई किंवा वडील त्या रडणाऱ्या मुलाला बाहेर घेऊन येतील, ते शांतपणे नाटक बघतील, इतर जण बघतील, कुणाला काही त्रास होणार नाही, म्हणून ते केलंय. तुम्ही चांगलं आहे, वाईट नाही, पण याचा तरी उपयोग काय म्हणाले. कारण म्हणे अशा आया किती येणार मुलांना घेऊन, मुलं किती रडणार, त्याच वेळेला किती रडणार वगैरे वगैरे विचारले. मग मी लक्ष दिलं नाही. मी म्हटलं हे बघा, हे 2 तैलचित्र आहेत. एक म्हटलं पुरुष वेशातलं बालगंधर्वांचं चित्र, दुसरं स्त्री वेशातलं चित्र. दोघंही म्हटलं गोपाळराव देऊस्करांच्या सारख्या मोठ्या कलावंतांनी ते काढले. 10,000 हजार रुपये म्हणे त्या काळात दिले. त्यांनी ते पाहिले वगैरे चित्र. आता ते एक पुरुष वेशातलं आहे आणि एक स्त्री वेशातलं आहे. पण ज्यांना माहीत नाही ना, ते दणकून सांगतात हो, हे मिस्टर बालगंधर्व आणि हे मिसेस बालगंधर्व. देतात सांगून, म्हणतात बघू नंतर काय होईल ते. पण मी आपलं खरं सांगितलं की हे असं असं आहे. ते त्यांनी बघितलं आणि म्हणाले काय याचा तरी काय उपयोग आहे. म्हणाले एवढी मोठी चित्र काढली आहेत, त्याचा उपयोग काय. मग मी त्यांना कृष्णा मास्तरचा पुतळा दाखवला. असं सगळं दाखवत होतं. प्रत्येक वेळेला विचारायचं याचा उपयोग काय. मग शेवटी मी मनात त्यांना साधारण कळेल असं विस्परमध्ये बोललो आणि हसत हसत बोललो. म्हटलं तुम्ही इतकं बोलताय, पण तुमचा तरी काय उपयोग आहे. हे दांडेकर किती हसत बोलत होते मगाशी, कारण ते पुण्यात राहिलेच नाही. पुण्यात राहिला की माणूस हसतच नाही. मी चाललो ना, तर तो बायकोला अशी नवरा डुसणी मारेल असं सांग. ते चाललेत ते विश्वास मेंदळे बरं का. मग मला सांग ना, मला बरं वाटेल. मी काय लगेच काय हे करणार नाही. पण या पद्धतीनं याचा उपयोग काय, ही भूमिका संस्कार वर्गांच्या बाबतीत घेऊ नये असं मला वाटतं. एकच माझी भूमिका जी आहे ती फार आपण लांब जाऊया नको. एकच तत्त्वज्ञान की पालकांचा वर्ग सुरू करा. त्यात जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे असं पुन्हा एकदा आश्वासन देतो. आणि उपनिषदांचाच आधार घेऊन एवढी एकच विनंती करतो की या क्षणापासून मी खोटं बोलणार नाही. इतरांचं आत्ता काही सांगू नका, कारण इतरांचं आपण नाही सांगू शकत. इतकं राजकारण आणि इतक्या भानगडी आहेत. आधी संमेलन उद्या संपू द्या, मग बघू आपण काय ठरवायचं ते. पण आपण जरी एवढं ठरवलं आणि मुलांच्यावरती एवढा संस्कार केला की खोटं नाही बोलायचं. अवघड नाही हो, अवघड नाही. आमच्यासारखी भटा भिक्षुकाची मुलं कसलंही खोटं न बोलता इथपर्यंत येऊ शकतात, तर समाजातला कोणी माणूस त्या पायरीपर्यंत सहज जाऊ शकतो. आंबेडकरांचं वाक्य आहे. आंबेडकरांनी म्हटलं आहे की आपण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा वरच्या पायरीवर उभं केलं पाहिजे. त्यात खरा पुरुषार्थ आहे आणि ते आपण करू शकतो. ते खोटं न बोलण्याचं, तर मग ते सत्यमेव जयते वगैरेला काय अर्थ नाही, तर कसला संस्कार होणार. म्हणून तुम्ही निवडलेला विषय उपनिषदांच्या माध्यमातून आत्ताची जी परिस्थिती आहे ना सामान्य माणसाची, त्याबद्दल बोललो, मोकळेपणाने बोललो. कुणाला कमी जास्त वाटलं असेल तर यद रोचते तत् काय म्हणूया ग्राह्यम, यद न रोचते तत्याज्यम अशी भूमिका घेऊन तुम्ही माझ्या भाषणाकडे बघा. विनोद कमी होता. आचार्य आत्रे आणि पु ल देशपांडे या दोघांच्याही बाबतीत मला असं वाटतं की खूप सिरियसली बोललं ना असं उभं राहून वगैरे. महाराष्ट्रामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की लोकांना वाटतं काय सालं भाषण केलं. आचार्य अत्रे असं धडाधड बोलायचे ना, काय त्यांचे दृष्टांत, काय त्यांची बोलण्याची स्टाईल. अहो इथं लक्ष्मी रोडवरनं एक प्रेतयात्रा चालली होती.
आत्रे सायकलवर बसून त्या प्रेतयात्रेच्या मागे चालले. आता लक्ष्मी रोडवरनं चाललेली प्रेतयात्रा, प्रचंड गर्दी. आत्ता सेल लागतात असं नाही काय, त्या काळात पण सेल लागायचेच. त्यामुळे बायकांची गर्दी प्रचंड. हे सायकलवर बसलेले ग्रस्त, आता ज्यांनी आचार्य यात्रे पाहिले त्यांना आठवत असेल, 6 फूट 2 इंच उंच, काळे कभिन्न, काळे म्हणजे काळे सावळे, असं सगळा प्रकार. आणि ते त्या प्रेताच्या मागे निघाले. शेवटी त्यांचा बॅलन्स गेला आणि ते त्या प्रेतावर जाऊन आदळले. आता एवढा 200 पाऊंडाचा माणूस त्या प्रेतावर आदळल्यानंतर ते प्रेत खाली पडलं. आता पुण्यातलेच खांदेकरी ते आरडाओरडा करायला लागले, तुला काय अक्कल आहे की नाही, एवढा घोडा झालास तू, सायकलवर कशाला बसायचं, खाली नाही का उतरायचं, अरे आम्ही एवढं प्रेत घेऊन चाललोय. 100 गोष्टी बोलले. आत्रे शांतपणे सायकल उचलताना एवढंच म्हणाले, किंवा तुम्ही मला इतकं बोलताय, पण जो खाली पडला आणि ज्याला लागलं तो काहीच बोलत नाही. आता विनोद नव्हता मित्रांनो, ही किती मार्मिक टीका आचार्य यात्र्यांनी केलेली होती. त्यांच्या एका सभेमध्ये एक कुत्रा आला हो, अचानक कुत्रा आला. आणि एक ऑडियन्समधला माणूस, 2-3 लाखाची सभा जमलेली, ऑडियन्समधला माणूस कारण नसताना आत्र्यांची खोडी काढायला गेला आणि काय म्हणाला, अहो आत्रे भाषण कसलं करता, तो बघा तुमचा बाप चाललाय. आत्रे डगमगले नाही, शांतपणे त्या जाणाऱ्या कुत्र्याकडे बघत त्या माणसाला म्हणाले, जाऊ दे तुझ्या आईकडे चाललाय. ही टीका लोक ते विसरून गेले आणि त्यातला फक्त विनोद त्यांनी लक्षात ठेवला. माझी तुम्हाला हीच विनंती आहे की याच पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता समाजामध्ये आहे. सलमान खान हा मला दिसतो रोज, त्यामुळे मुलांना त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगा. सचिन रोज दिसतो, त्याच्या माध्यमातून सांगा. त्या धोनीनी बरं झालं केस वेळेवर कापले, त्या धोनीच्या माध्यमातून सांगा की हे तुमचे आयडॉल्स नाहीत. अरे बाबा आमटे हा तुमचा आदर्श असू शकतो मित्रांनो. तर ते पोचवण्याचं काम पालकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तिथेच कुठेतरी गडबड होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कळत नाही, प्रसार माध्यमं आता कुठलाही संस्कार करू शकणार नाहीत. त्यांना वेळच नाही, त्यांना फक्त पैसे मोडण्यात त्यांचा किती वेळ जात असेल. अहो जाहिराती म्हणजे किती, त्या सगळ्याचा विचार करून मला नेहमी असं वाटतं की माझी आई सांगायची की जेवताना आपण हा श्लोक म्हणावा. कोणता? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. माझ्या नातीनं माझ्यावरती वेगळा संस्कार केला. ती म्हणाले, आजोबा आता इथं पण हा श्लोक नका म्हणू. मी तिला म्हटलं का नको म्हणू? ती म्हणाली, एवढ्या करता नका म्हणू की त्यातला जो श्रीहरी आहे ना, दॅट श्रीहरी इज नो मोर व्हिजिबल. तो दिसत नाही म्हणते हो. तिचं बरोबर असेल, कारण ती रोज वर्तमानपत्र वाचते, टी व्ही पाहते, रेडिओ ऐकते. ती मला म्हणते की खरोखर या देशामध्ये श्रीहरी आहे. तर मग एवढं मोठं गोध्रा प्रकरण झालं तेव्हा तो काय सुट्टीवर होता? अहो दिवसा ढवळ्या 11:30 वाजता संसदेचे कळस किंवा कापून नेले. तुमचा कुठे होता श्रीहरी? इतकंच काय, पण या पद्धतीनं समाजाची जर व्यवस्था असेल तर श्रीहरीचं नाव नको घेऊया. मग काय घेऊया? ती म्हणते आमच्यावरती माझ्या मॅडमनी केलेला वेगळा संस्कार आहे, ते तुम्ही तो श्लोक म्हणा, बघा किती छान वाटतं. जानकीची मॅडम किती वर्षाची? जेमतेम 28 वर्षाची. ती तिला श्लोक म्हणायला सांगते आणि जानकी तुम्हाला कंपल्सरीली टेबलावर म्हणायला लावते. ती म्हणते वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं नको म्हणूया. मग काय म्हणूया? ती म्हणते असं म्हणा, वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे, कृषीवल कृषी कर्मी राबती दिवस रात्र, श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात, करुणी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल. तर मला वाटतं या पद्धतीनं संस्कार झाला ना तर अजूनही संस्कार होईल. शेवटची एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. मी आता 70 वर्षाचा आहे मित्रांनो. मी आणखी 5 वर्ष तरी 100% जगेन. 100%. तो यम आला ना तर मी सांगेन वेट फॉर 5 years, डोंट इंटर इन टू माय हाऊस, असं मी सांगेन त्याला. पण या पुढच्या 5 वर्षात या संस्कारांच्या माध्यमातून, मगाशी आपण म्हणालात ते खरं,
की भारतीय संस्कृतीमध्ये पुष्कळ रिचनेस आहे हो. पण माझी स्वतःची इच्छा एकमेव तेवढी व्यक्त करतो आणि थांबतो की या पाश्चिमात्य राष्ट्रांनी, म्हणजे आता अमेरिका असेल, इंग्लंड असेल, युरोपीय राष्ट्र असतील, त्याने आपली लूट केली हो गेली 60-70 वर्ष. कोका कोला केवढ्याला मिळतो? त्याची प्रोडक्शन कॉस्ट माहिती आहे का तुम्हाला? 20 पैसे 25 पैसे त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. 20-20 रुपयाला विकतात. म्हणून माझी एकमेव इच्छा आहे की एक दिवस या देशामध्ये असा यावा हो की तो बिल क्लिंटन, तो जॉन मेयर, तो ओबामा सगळे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत, कोणी फरक नाही कोणात, आपल्या घुटण्यावर यावेत. आणि त्या काळात जो कोणी मनमोहन सिंग नावाचा पंतप्रधान असेल ना, त्याच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणावेत की इतकी वर्ष लूट केली आम्ही तुमची, $1 खरेदी करायला आम्ही 47 रुपये तुम्हाला मोजायला लावले, पण तुमची हिम्मत आम्ही बघितली, तुमची प्रगती आम्ही बघितली, तुमचा संस्कार आम्ही बघितला, आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो की हे $47 घ्या आणि मला ₹1 द्या. ही सिच्युएशन आपण सगळे मिळून निर्माण करूया. ती निर्माण करण्यात संस्कार हा महत्त्वाचा घटक आहे. तो उपनिषदापासून सुरू झालेला 5000 वर्षाचा नव्हे, 10,000 वर्षाचा आहे. देवाला आई मानावं, आई वडिलांना देव मानावं, हे सगळं आपण शिकलो. आणि मग मात्र खरंच आई वडिलांना सांभाळायची वेळ आली ना की कायदा करावा लागतो. इज दॅट राईट? या देशामध्ये संस्कार करण्याची गरज आहे, ती त्याकरता. आणि संस्कार कॅनॉट बी मार्केटेड. हे एकदा परत आपल्याला सांगतो. मला बोलावल्याबद्दल खरं विद्वज्जनांची सभा आहे, ते मुळे साहेब माझ्या कधी विसरणार नाही मी त्यांना. काय सुंदर बोलले होते. त्यांचं भाषण, त्यांची स्टाईल, त्यांचं भाषा असा उच्चार, हे इतकं छान वाटलं मला. ते दोघे निवेदक छान बोलत होते, सगळी मंडळी छान आहेत. प्रसन्न वातावरणामध्ये या संस्थेला 2 वर्ष पूर्ण होते आहेत. ती 200 वर्ष होतील आणि त्यावेळेला आपण सगळे याच उत्साहानं उपस्थित असू अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून, हट्ट करून मी या ठिकाणी थांबतो. बोलावल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.